हालेलुया, हालेलुया. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. हालेलुया. प्रियाने, तुम्हाला माहिती आहे का, जे ख्रिस्ती जीवन हे मरणातून जिवंत होण्याचं जीवन आहे. आणि ख्रिस्ती जीवन प्रियांनो हे सार्वकालिक जीवन आहे. आमेन. येशू बोलला ना, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. हालेलुया, हालेलुया. आणि प्रियांनो, की येशूचं जे पुनरुत्थान, एक दिवस पुनरुत्थान दिवशी आपण ते वचन ऐकलं सोडलं असं नाहीये. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो ना, की हे जे पुनरुत्थान आहे, आपल्याला रोज एक पुनरुत्थानाचं जीवन जगायचंय. काय करायचंय? रोज आपल्याला एक पुनरुत्थित, मरणातून जिवंत झालेले. हालेलुया. आपण काय झालोय? मरणातून जिवंत झालो आहोत. आमेन. हालेलुया. प्रभू येशूने प्रियांनो तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आमेन. आणि मग म्हणून आज पुन्हा एकदा आपण प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत. आणि प्रियांनो, हे जे पुनरुत्थित जीवन आपल्याला जगायचंय, आमेन, रोज जगायचंय. तर यावेळेस आपण एक वचन वाचूया. यावेळेस आपण आज रोमकरास पत्र याचा 6 अध्याय, रोमकरास पत्र याचा 6 अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण 4थं वचन यावेळेस आपण वाचूया. 4थं वचन, रोमकरास पत्र 6 अध्याय आणि 4थं वचन. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठविला गेला, त्याप्रमाणेच आपणही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. हालेलुया. इथं बायबल सांगतं, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही सर्वजण बोला, नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. इथं बायबल काय सांगत आहे? जे ख्रिस्ती जीवन आहे हे नवीन जीवन आहे. कोणतं जीवन आहे? नवीन जीवन. म्हणून बायबल मध्ये असं म्हटलं, जर कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुनं सर्व होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून इथं आपण पाहतो प्रियांनो ना, की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला. हालेलुया. बायबल सांगतं, आपल्याला जुनं जीवन, मेलेलं जीवन, पापाचं जीवन, लबाडीचं जीवन, भांडणाचं जीवन, मारामारीचं जीवन, शिव्या देण्याचं जीवन, द्वेष करण्याचं जीवन जगायचं नाहीये. हालेलुया. जर प्रियांनो आपण आज पण मारामारीचं जीवन आणि शिव्याचं जीवन आणि भांडणाचं जीवन आणि मारामारीचं जीवन जगत आहे, तर आपण नवीन जीवन जगत नाही. आपण अजून जुनेच आहे, अजून आपण मेलेले आहोत. बायबल सांगतं आपण काय आहोत? मेलेले आहोत, है की नाही? आणि मग म्हणून येशू ख्रिस्त यासाठी आला की आपल्याला मरणातून काय करावं? मरणातून काय करावं? जिवंत करावं. हालेलुया. ते लबाडीचं जीवन, भांडणाचं जीवन, व्यभिचाराचं जीवन, मारामारीचं जीवन इथून पुढं आपल्याला जगायचं नाहीये. आमेन. हालेलुया. इथून पुढं आपल्याला येशू सारखं जीवन जगायचंय. प्रियांनो, तुम्हाला माहिती नाही, जो जुनं जीवन आहे हे सैतानासारखं जीवन आहे. कारण सैतानाचं नाव काय माहितीये? जुनाट साप. कोण आहे तो? त्या सापाने सर्वात पहिलं पाप एदेन बागेमध्ये केलं. काय केलं त्याने? पाप, लबाडी केली. म्हणून बायबल मध्ये म्हटलं, सैतान कोण आहे? लबाड आणि लबाडीचा पाप. म्हणून जे आपण सर्वजण विश्वासणारे आहोत, आपण जिवंत देवाचे लेकरं आहोत, आपल्याला कधीही लबाडी करायची नाही.
कारण बायबल सांगते, येशू बोला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आपला बाप, आपला पिता, आपला प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य आहे. आमेन, हालेलुया. म्हणून आपल्याला नेहमी कसं चालायचंय? सत्यामध्ये चालायचं. कसं चालायचंय? सत्यामध्ये चालायचंय. आमेन, हालेलुया. आणि म्हणून प्रियाने, ही खूप गरजेची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. रोज, कधी? रोज आपल्याला हे नवीन जीवन जगायचंय. आमेन, हालेलुया. प्रियानो, एक खूप महत्वाची गोष्ट, प्रियानो, तुम्हाला माहिती आहे, बायबल मध्ये जर आपण बघितलं है ना, तर बायबल सांगतं, ज्या प्रत्येक झाडाला फळ आहे, ज्या प्रत्येक झाडाला काय फळ आहे, त्याला देव आशीर्वादित करणार आहे. पण जे झाड फळ देत नाही, जे झाड काय देत नाही, फळ देत, काय होईल त्या झाडाचं? आपण बघूया का? आपण जर लूकचं पुस्तक, लूक हालेलुया, थँक यू जीसस. लूकचं पुस्तक, आणि यावेळेस प्रियांनो आपण लूक 3रा अध्याय आणि यावेळेस आपण 3रा अध्याय 7 आणि 8 वचन, 9 पर्यंत वचन वाचूया. तेव्हा जे लोक समुदाय त्याच पासून बाप्तिस्मा घ्यावयास त्याकडे निघून आले, त्यास तो म्हणाला, अहो सापांच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सुचविले? आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या, आणि अब्राहम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. मी तुम्हाला सांगतो, देव अब्राहमासाठी या दगडापासून संतती उत्पन्न करावयास समर्थ आहे. आताच झाडाच्या मुळाची कुरड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही, ते तोडून अग्नीत टाकण्यात येते. हालेलुया. प्रियांनो, इथं जो बाप्तिस्मा करणारा योहान, जे सर्व लोक त्याच्याकडे बाप्तिस्मा घ्यायला येत होते, त्यांना काय म्हणत होता? अहो सापाच्या पिल्लांनो. कारण खरं पाहायला गेले, या जगातील प्रत्येक माणूस ज्यावेळेस जन्मतो, तो कोणत्याही जातीचा, धर्माचा कोणी असू द्या, प्रत्येक माणूस जो या जगामध्ये जन्माला येतो, हे सापाचं पिल्लू आहे. प्रत्येक माणूस, जरी त्याचे आई वडील ख्रिस्ती असतील, पण ज्या वेळेस एका माणसाचा या जगामध्ये जन्म होतो, तो कोण आहे? सापाचं पिल्लू आहे. का? कारण बायबल सांगतं, प्रत्येक माणूस हा जन्मापासून पापी आहे. तुम्हाला माहितीये प्रियांनो, एक लहान बाळ आहे ना, लहान लेकरू असू द्या, त्या लहान लेकराला शिकवावं लागत नाही कसा हट्ट करायचा. बाळ तुम्ही बघितलं असेल ना, छोटस बाळ आहे, त्याला कोणती गोष्ट आवडली, दुसऱ्याच्या घरामध्ये येते बाळ. कुठे? दुसऱ्याच्या घरामध्ये. आणि त्या बाळाला कोणती तरी गोष्ट आवडती, आणि मग तो हट्ट करायला लागतो. मम्मी पप्पाला बोलतो, मला ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, आहे की नाही? तो रडायला लागतो, तो गोंधळ करतो. मम्मी पप्पा बोलतात, नाही मी तुला दुसरं देते, दुसरं दे. हालेलुया. पण ते बाळ काय ऐकत नाही. ते बोलतो, नाही मला तेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला तीच गोष्ट पाहिजे. आणि प्रियांनो, अशा रीतीने काय होतं तुम्हाला माहितीये प्रियांनो, की हट्टीपणा ते बाळ करतो. पण हा हट्टीपणा त्याला कोणी शिकवला? कुठून आला? तुम्हाला माहिती कुठून आला? आदामापासून. कुठून आला? आदामाचा स्वभाव त्या बाळामध्ये, आहे की नाही? आणि मग म्हणून आपण पाहतो की इथं बाप्तिस्मा करणाऱ्या योहान काय म्हणत आहे? अहो सापाच्या पिल्लांनो. आता पुढे असं म्हटलं, आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या. सर्वजण बोला, पश्चातापास
योग्य अशी फळे द्या. काय द्या? फळे द्या. फळ द्या. चल बोला फळ द्या. पुन्हा एकदा बोला फळ द्या. काय करा? फळ द्या. आमेन. हालेलुया. आहे की नाही? इथं बायबल सांगतं फळ द्या. आणि मग पुढं आपण पाहतो बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतोय आता झाडाच्या मुळाशी कुराड ठेवलेली आहे. जे जे झाड, सर बोला, जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते. जे झाड चांगलं फळ देत नाही त्याला काय करण्यात येणार आहे? अग्नीत टाकण्यात येणार आहे. हालेलुया. आणि हे झाड कोण आहे? चल बोला आपण आहे. हालेलुया. झाड कोण आहे? आपण. आणि आपल्याला काय द्यायचंय? फळ द्यायचंय. जे फळ देतील, जे फळ देतील त्यांचा काय होईल? बचाव होईल. पण जे जे झाड फळ देणार नाही त्या झाडाला काय करण्यात येईल? तोडून अग्नीमध्ये टाकण्यात येईल. हालेलुया. फक्त इथंच नाही, तुम्ही बोलाल फक्त हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे, पण येशू पण तेच बोलला. आपण जर योहानाचं पुस्तक याचा 15 अध्याय, योहान याचा 15 अध्याय, आणि यावेळेस आपण हालेलुया यावेळेस आपण इथे एक वचन वाचूया. आपण 1 पासून 1 आणि 2 वचन वाचा. पहिलं 1 आणि 2. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकितो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. इथं बायबल सांगते, येशू बोलतो मी कोण आहे? द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा, फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. आणि बायबल सांगतं फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. आमेन. हालेलुया. आता अजून एक वचन वाचूया आपण ह्याच अध्यायामध्ये. हालेलुया. 6वं वचन वाचा. कोणी म्हसमध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकितात व तो वाळून जातो. मग त्यास गोळा करून अग्नीत टाकितात व ते जळून जातात. इथं बायबल सांगते प्रियांनो ना की कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. आणि तसले फाटे गोळा करून काय करतात? अग्नीत टाकतात व ते जळून जातात. है की नाही? तर प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट इथं आपण पाहतो की आपण फळ देणं हे खूप गरजेचं आहे. आपण फळ देणं हे खूप गरजेचं आहे. हालेलुया. बायबल सांगतं जो प्रत्येक फाटा येशू मध्ये राहत नाही, जो प्रत्येक व्यक्ती येशू पासून लांब राहतो, म्हणजे येशूला ओळखून सुद्धा जर एक व्यक्ती येशू पासून लांब राहते, कारण इथं बायबल सांगतं ना कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, म्हणजे पहिला तो येशू मध्ये होता, है की नाही? पण तो येशू मध्ये राहत नाही तर काय होईल? त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. मग प्रियांनो, फळ, सर्वजण बोला फळ. फळ, पुन्हा एकदा बोला फळ. हालेलुया. जो फळ देईल तोच जिवंत राहील, आणि जो प्रत्येक फाटा फळ देणार नाही त्याला काय करण्यात येईल? अग्नीत टाकण्यात येईल. हालेलुया. तर प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे आपण येशूवर विश्वास ठेवला आहे, आपण रोज प्रार्थना करतो,
आपण रोज बायबल वाचतो, आपण चर्चमध्ये पण येते, आपण उपास प्रार्थना पण करतोय, आपण सर्व करतोय, पण सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या जीवनामध्ये फळ आहे का? आपल्या जीवनामध्ये फळ आहे का? येशूने अजून एक दाखला दिला, तुम्हाला माहिती आहे, अंजिराच्या झाडाचा दाखला. बायबल सांगतं की एक व्यक्ती होता, एक माणूस होता, आणि त्याने त्याच्या शेतामध्ये अंजिराचं झाड लावलं. आणि बायबल सांगतं की पहिल्या वर्षी तो झाडाजवळ आला की पाहण्यासाठी त्या झाडाला फळ आलं किंवा दुसऱ्या वर्षी पण आला. आणि दुसऱ्या वर्षी त्याने बघितलं त्या झाडाला फळच नाही. तिसऱ्या वर्षी पण आला हे पाहण्यासाठी की त्या झाडाला फळ आलं का नाही. तिसऱ्या वर्षी पण फळ नव्हतं. मग जो मालक होता तो बोलला, या झाडाचा काय काम आहे? या झाडाला आपण काय करू? कापून टाकू आणि दुसरं झाड लावू. पण जो माली होता तो माली बोलला, महाराज, या वर्षामध्ये या झाडाला राहू द्या, जर याला फळ आलं तर ठीक आहे, नाहीतर काय करा, या झाडाला तोडून टाका. मालक कोण आहे? देव पिता. माळी कोण आहे? येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. येशू आपली काळजी घेतो, येशू आपल्यासाठी मध्यस्थी करतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्याला काय आलं पाहिजे? फळ आलं पाहिजे. आणि फळ कोणतं फळ? आंब्या का ऍपल का सीताफळ? कोणतं फळ पाहिजे येशूला? कोणतं फळ पाहिजे? हालेलुया. सर्वात महत्वाचं फळ म्हणजे प्रीती. हालेलुया. देवाला कोणतं फळ पाहिजे आपल्यामधून? प्रीतीचं फळ, पवित्रतेचं फळ, नीतिमत्वाचं फळ, सहनशीलतेचं. हालेलुया, हालेलुया. आणि या फळावर आपलं भविष्य अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? फळावर. जे जे झाड फळ देईल ते काय होईल? ते राहील. पण जे झाड फळ देणार नाही त्याला काय करण्यात येईल? मी खरं सांगते, आपण, मला असं वाटतं ना, ते वचन मी तुम्हाला दाखवतो. हालेलुया. यावेळेस आपण पुन्हा एकदा लूकच्या पुस्तकामध्ये येऊया आणि आपण ते वचन बघूया ना. हालेलुया. ओके. लूक याचा 13 अध्याय, लूक याचा 13 अध्याय, आणि तर अंजिराचं निष्फळ झाडाचा दृष्टांत तिथे लिहिलेल्या 13 अध्यायामध्ये. आता आपण पूर्ण वाचणार नाही, तर आपण फक्त 8 आणि 9 वचन वाचू द्या. वाचा. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, यंदाचेही वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घाली, मग त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकावे. बायबल इथं सांगतं की महाराज, सर बोला, महाराज, एवढे वर्ष असू द्या. हालेलुया. तर प्रियांनो, अनेकदा असं होतं, आपण चर्च मध्ये येतो, जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रार्थना करतो, आपण बोलतो मी विश्वासणार आहे, पण आपल्या जीवनामध्ये फळच नाहीये. अजून त्याच जुन्या गोष्टी, अजून तीच लबाडी, अजून तेच भांडणं, तोंड शिव्याने भरलेलं. तर आपण अजून पण त्या जुन्या गोष्टी जगत आहे, जुन्या गोष्टींप्रमाणे आपले जीवन जगत आहे. तर प्रियांनो, येशू ख्रिस्त हा चान्स देणार आहे. येशू ख्रिस्त काय आपल्याला संधी देणारा देव आहे. हालेलुया. तो नाही बोलत लगेच मी काय करल, याला बाहेर काढून टाकतो. नाही, तो आपल्याला संधी देतो. आमेन.
हालेलुया. इथं बायबल सांगतं की येशू बोलला, महाराज एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन, मग पुढील वर्ष त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते काय करा, तोडून टाका. हालेलुया. हे कोण बोलत आहे? येशू बोलत आहे. तुम्ही काय करून टाका ते? एक गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, हालेलुया, तुमच्या शेजाऱ्याला जरा हलवा आणि बोला, फळ येऊ द्या, फळ येऊ द्या, फळ येऊ द्या. नाही तर काय करण्यात येईल? तोडून टाकण्यात येईल. आता बोला, तोडून टाकण्यात येईल. फळ आलं नाही तर तोडून टाकण्यात येईल. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये फळ हे खूप महत्वाचं आहे. तर बोला, फळ, फळ. हालेलुया. आपण चर्च मध्ये येतो, आपण प्रार्थना करतो, आपण बायबल वाचतो, हे सर्व खूप चांगले. हालेलुया. पण या सर्वांचा उद्देश एकच आहे, आपल्या जीवनामध्ये काय झालं पाहिजे? फळ आलं पाहिजे. कारण जर फळ आलं नाही तर काय करण्यात येईल? काय करण्यात येईल? तोडून टाकण्यात येईल. आणि बाप्तिस्मा करणारा योहान बोलला, जे जे झाड फळ देणार नाही त्यांना अग्नीमध्ये टाकण्यात येईल. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये फळ येणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे कोण बोलत आहे? येशू. येशूनी हा दाखला सांगितला. हालेलुया. कोणी दाखला सांगितला? पेत्राने, पावलाने, यांनी नाही सांगितलं, योहानाने. स्वतः येशूने हा दाखला सांगितला की तुमच्या जीवनामध्ये काय आलं पाहिजे? फळ आलं पाहिजे. प्रेमाचं फळ, पवित्रतेचं फळ, नीतिमत्वाचं फळ, नवीन जीवन. सर्वजण बोला, नवीन जीवन. जर कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुनं सर्व पहा, सर्व काय काय व्हायला पाहिजे? पहा, सर्व काय नवीन झालं. सर्व बोला, पहा, सर्व काय नवीन झाला. हालेलुया. आपले जीवन कसं पाहिजे? नवीन, देवाच्या प्रीतीने भरलेलं. पहिला आपण द्वेष करायचो, पहिला आपण राग करायचो, भांडण करायचो. पण बायबल सांगतं आता मात्र आपल्या जीवनामध्ये प्रीती पाहिजे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये सहनशीलता पाहिजे. आपल्या जीवनामध्ये क्षमा करण्याचा स्वभाव पाहिजे. जुन्या गोष्टी होऊन गेल्या, पहा, सर्व काय नवीन झालं आहे. हालेलुया, हालेलुया. जर आपण नवीन झालो नाही तर फायदा नाही. हालेलुया. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये काय? सर्वजण मला फळ, फळ, फळ. हालेलुया. आता सर्वजण 3 बोट पुढे करा. 3. सर्व बोला, 3. 3. काय झालं? 3. तिसरा दिवस. काय झालं तिसऱ्या दिवशी? काय झालं? तिसऱ्या दिवशी काय झालं? हालेलुया. पुन्हा एकदा बोला, तिसऱ्या दिवशी येशू जिवंत झाला. आता जोरात टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद द्या. हालेलुया. आता तुम्हाला समजलं नसेल का टाळ्या वाजवल्या. हालेलुया. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तिसरा दिवस आला नसता आपण कधीच फळ देऊ शकलो नसतो. जर तिसरा दिवस आला नसता तर आपण कधीही फळ देऊ शकलो नसतो. आपण पुन्हा एकदा, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, पण प्रियांनो आपण पुन्हा एकदा ते वचन वाचूया. यावेळेस आपण रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय 7
आणि यावेळेस आपण इथं खूप महत्वाची गोष्ट वाचूया. रोम 7 आणि 2 पासून ते आपण 6 पर्यंत वचन वाचूया. 2 पासून ते 6. नवरा जिवंत आहे तोपर्यंत सधवा स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली आहे. नवरा मृत्यू पावल्यावर तिची पती नियमापासून सुटका होते. म्हणून नवरा जिवंत असता ती दुसऱ्या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतात. पण नवरा गत झाल्यावर त्या नियमापासून ती मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची झाली असताही व्यभिचारिणी होत नाही. त्याप्रमाणे बंधुजन हो, तुम्हीही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात, यासाठी की तुम्ही दुसऱ्यांचे म्हणजे मेलेल्यातून जो उठविला गेला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फलदायी असे व्हावे. आपण देह स्वभावास अधीन होतो तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या पाप वासना आपल्या अवयवात मरणाला फळ देण्यासाठी प्रवृत्त होत्या. आता ज्याने आपण बद्ध होतो त्याला मरून आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत. म्हणून जुन्या रीतीने म्हणजे शास्त्रलेखास धरून नव्हे तर नव्या रीतीने अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करीतो. हालेलुया. आता इथं एक महत्वाची गोष्ट सांगितली ना की जोपर्यंत पती जिवंत आहे त्याची जी विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली आहे. ओके. आणि बायबल सांगतं जर पती मरण पावला तर ती स्त्री पतीच्या बंधनातून काय होती? मुक्त होती आणि ती स्त्री दुसरं लग्न करू शकते. ओके. इवन बायबल इथं सांगतं प्रियांनो जर कोणता पुरुष आहे ओके आणि त्याची पत्नी मेली, त्याची पत्नी वारली, तर बायबल सांगतं की तो पती देखील दुसरं लग्न करू शकतो. पण जोपर्यंत त्याची पत्नी जिवंत आहे किंवा त्या स्त्रीचा पती जिवंत आहे प्रियांनो ती दुसरं लग्न करू शकत नाही. आणि बायबल सांगतं जर तिने दुसरं लग्न केलं तर काय म्हणते तिला? व्यभिचारिणी. ती व्यभिचार तिने केला. आता बायबल सांगतं त्याचप्रमाणे माझ्या बंधूंनो तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रा संबंधाने मृत झालात अशासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे सर्वजण बोला मेलेल्यातून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे. हालेलुया. प्रियांनो आता एक खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. आपण सर्व जे इथे बसलेले आहोत हालेलुया बायबल सांगतं आपण येशूची कोण आहे? पत्नी मंडळी आहोत आपण. हालेलुया. आणि येशू बरोबर जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तर तुमचं येशू बरोबर लग्न झालेले. हालेलुया. येशू बरोबर काय झालं? लग्न झालं. पण तुमचं दुसरं लग्न झाले. कितवं लग्न झाले तुमचं? हालेलुया. मग पहिलं लग्न कुणाबरोबर झालं होतं? कोणाला माहिती पहिलं लग्न? हालेलुया. तर प्रियांनो इथं आपण पाहतो ना की कारण आपण देह स्वभावाच्या अधीन होतो. कशाच्या अधीन होतो? देह स्वभावाच्या अधीन होतो. तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे चेतवलेल्या पाप वासना आपल्या अवयवात आपल्या शरीरात अवयव म्हणजे आपल्या शरीरात मरणाला फळ देण्यासाठी काय? कशाला फळ देण्यासाठी? मरणाला फळ. आपल्या शरीरातून कोणतं फळ येत होतं? मरणाचं फळ म्हणजे पाप. है की नाही? इथं बायबल सांगतं की मरणाचं फळ देण्यासाठी कार्य करत होत्या. मग तुम्हाला माहिती आहे पहिला नवरा कोण होता? देह स्वभाव आपला जुना माणूस.
जुना माणूस होता. कोण होता तो? जुना माणूस. तो आपला नवरा होता. तो जुना माणूस म्हणजे कोण? दैहिक स्वभाव, आपला स्वार्थी स्वभाव. बायबल सांगतं ना की देहाचे कर्म तर उघड आहेत. कोणते? जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, चेटके, वैर, कलह, दारूबाजी, चेटके, तट, फुटी. कोण नवरा होता आपला? हा स्वभाव. कोणता स्वभाव? दैहिक स्वभाव. व्यभिचार करण्याचा स्वभाव, भांडण करण्याचा स्वभाव, शिव्या देण्याचा स्वभाव, मारामारी करण्याचा स्वभाव. कोण होता नवरा आपला? दैहिक स्वभाव. कुठून आला रे तो? आदामापासून आला. जन्मापासूनच आपल्याला भेटला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं मगाशी. काय बोलला तू? काय बोलला? बाप्तिस्मा करणारा योहान अहो सापाच्या, कारण आपल्यामध्ये हा स्वभाव होता भाऊ. नाही, कोणता स्वभाव होता? सापाचा स्वभाव, लबाडीचा स्वभाव, मारामारीचा स्वभाव. आहे की नाही? तर प्रियांनो, प्रभू येशू यासाठी आला की या जुन्या स्वभावातून आपण मुक्त व्हावं आणि आपल्याला नवीन स्वभाव मिळावा. हालेलुया. काय? आपण त्या जुन्या स्वभावातून, लबाडीच्या स्वभावातून. आता एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, लबाडी करणं खूप इझी आहे माणसाला. तो स्वभाव आहे. कारण माणूस असं सांगून देतो, त्याला जास्त हे करावं लागत नाही. काय बोलतात त्याला? प्रयत्न किंवा जास्त आपण पाहतो नाही का विचार. माणूस असंच सांगतो, अशीच लबाडी करतो. हालेलुया. कारण हा कोण आहे? नवरा आहे तो. जुना स्वभाव. कोणता आहे तो स्वभाव? जुना स्वभाव. पण प्रियांनो, किती अद्भुत गोष्ट आहे की इथं बायबल सांगतं की त्याप्रमाणे माझ्या बंधूंनो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रा संबंधाने मृत झालात. काय झाला तुम्ही? जे नियमशास्त्रामुळं आपण काय झालेलो होतो? त्या दैहिक स्वभावाबरोबर आपले लग्न झालेलं होतं. पण इथं बायबल सांगतं नियमशास्त्रा संबंधाने येशूच्या शरीराच्या द्वारे, ज्यावेळेस येशूने क्रूस खांबावर त्याचा प्राण दिला. येशूने काय केलं? क्रूस खांबावर त्याचा प्राण दिला. येशूने त्याचं बलिदान केलं. आता ज्या वेळेस येशूने बलिदान केलं त्यावेळेस काय झालं? रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय, रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण 6 आणि 7 वचन वाचा. आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्य पण त्याचबरोबर वधस्तंभावर खिळले गेले. आपले जुने मनुष्य. जुना नवरा कोण आहे तो? जुना नवरा. कशाने भरलाय तो? पापाने भरलेला आहे पूर्ण. वाचा. असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त झाला आहे. हालेलुया. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन सर्वजण आपण यापुढे पापाचे दास्य करू नये, पापाची गुलामगिरी करू नये. म्हणून आपल्यातील सर्वजण बोला जुना मनुष्य. पुन्हा एकदा बोला जुना मनुष्य येशू ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर खिळला गेला.
आता सर्वजण पुन्हा एकदा बोल, आपल्यातील. कुणातील? तुमच्या शेजाऱ्यामध्ये नाही, तुमच्यामध्ये होता तो जुना नवरा, आपल्या सर्वांचा जुना मनुष्य. इथं बायबल सांगता आपल्यातील जुना मनुष्य त्याच्या बरोबर म्हणजे येशू ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे. आता जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद. मला माहिती आहे अनेकांना समजलं नाही, पण तरी पण तुम्ही टाळा. पण ही जी घटना घडली ही खूप अद्भुत घटना आहे. आमेन. काय? आपला जुना नवरा, जुना मनुष्य येशू ख्रिस्ता बरोबर काय झाला? वधस्तंभावर मरण पावला. हालेलुया. सर्वजण बोला, माझ्यातला जुना मनुष्य येशू ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर मेला आहे. मेला आहे. माझ्यातला जुना स्वभाव, सैतानाचा स्वभाव येशू ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर मेला आहे. हालेलुया. 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 है ना? तर इथं आपण पाहतो प्रियानो, आपल्यातला जुना मनुष्य काय झाला? येशू बरोबर मरण पावला. आणि तो बायबल सांगतं, कारण जो कोणी मेला, बोला, जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. हालेलुया. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे प्रियानो, जर कोण पापी आहे, कोणी खून केला आहे की नाही, आणि मग त्याला शिक्षा झाली. काय शिक्षा झाली? त्याला 30 वर्ष जेलमध्ये राहायचं. ओके. मग तो व्यक्ती जेलमध्ये गेला आणि 30 वर्ष तो जेलमध्ये होता. आता जेलमधून बाहेर आल्यानंतर आता मला सांगा, तो माणूस आता पापी आहे का नीतिमान? त्यांनी शिक्षा सहन केली, मग तो आता पापी आहे काय? पापी आहे का नीतिमान? काय? हालेलुया. तर आपण पाहतो तसंच बायबल सांगतं, आपल्यातला जुना माणूस काय झालेला आहे? ज्याने पाप केलं, जुना स्वभाव, आपण सर्व वाईट गोष्टी केल्या, आपण लबाडी केली, आपण चोरी केली, आपण मारामारी केली, आपण सर्व त्या वाईट गोष्टी केल्या. आपल्यातला तो जुना माणूस येशू ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर काय झाला? मरण पावला. हालेलुया. तर आपला जो जुना नवरा काय झाला? येशू ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर मरण पावला. आणि ज्यावेळेस येशूला पुरलं, त्या जुन्या नवऱ्याला पण पुरलं. ज्यावेळेस येशूला पुरलं, तो जुना माणूस त्याच्या बरोबर मेला होता, त्याला पण काय केलं? पुरलं. पण ज्या वेळेस येशू मरणातून जिवंत झाला, येशू ख्रिस्त काय झाला? मरणातून जिवंत झाला. बायबल सांगतं आपण देखील येशू बरोबर जिवंत झालो. पण प्रियांनो, आपण जसं येशू बरोबर जिवंत झालो, हालेलुया, तो जुना स्वभाव पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आणि आता प्रियांनो, आपण नवीन उत्पत्ती बनलेलो आहोत. आणि आता येशू ख्रिस्त हा आपला पती झाला आहे. हालेलुया. आणि म्हणून इथं बायबल काय सांगतं प्रियांनो ना, इथं आपण आता वाचलं आहे की नाही, की म्हणून पती, ओके, त्याप्रमाणे माझ्या बंधूंनो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झाला, अशासाठी की तुम्ही दुसऱ्याचे, सर्व बोला, तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठला त्याचे भावे, आणि आपण देवाला फळ द्यावे. बोला, फळ द्यावे. पुन्हा एकदा बोला, फळ द्यावे. सर्वात महत्वाचं आहे फळ. तुम्ही मेलेल्या लोकांना जिवंत केलं,
काय? आपण मेलेल्या लोकांना जिवंत केलं, आपण मोठे मोठे चमत्कार केले, आपण खूप खूप संदेश दिला. पण बायबल सांगतं जर आपण फळ दिलं नाही तर येशू ज्यावेळेस रॅप्चर मध्ये येणार आहे तो काय बोलल? मी तुम्हाला ओळखत नाही. ते बोलतील येशू आम्ही तर तुझ्या नावामध्ये संदेश दिला, आम्ही तुझ्या नावामध्ये भूत काढले, आम्ही तुझ्या नावामध्ये मोठे मोठे चमत्कार केले. तर येशू काय बोलल? माझी आणि तुमची कधीच. मग मला सांगा काय महत्वाचं? किती जण बोलतात फळ महत्वाचं आहे? हालेलुया, हालेलुया. आता बोला फळ सर्वात महत्वाचं आहे. हालेलुया. प्रीतीमध्ये चालणं, पवित्रतेमध्ये चालणं, नीतिमत्तेमध्ये चालणं, सत्यामध्ये चालणं हे खूप महत्वाचं आहे, चमत्कारांपेक्षा महत्वाचं आहे. हालेलुया. सर्व गोष्टींपेक्षा महत्वाचं काय? कारण जे झाड फळ देईल तेच राहणार आणि जे फळ देणार नाही त्याला तोडून. हालेलुया. पण आता एक खूप महत्वाची गोष्ट प्रियांनो इथं आपण आता वाचली. हालेलुया. की आपण आताच हे वचन वाचलं ना, म्हणजे मेलेल्यातून जो उठला, सर्व मला मेलेल्यातून जो उठला त्याचे व्हावे. आपला पती कोण आहे? येशू ख्रिस्त आपला पती आहे. आता जुना स्वभाव, दैहिक स्वभाव मेला. हालेलुया. आणि आपला पती कोण आहे? येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि तर बायबल सांगतं की जो मेलेल्यातून उठला त्याचे व्हावे आणि आपण सर्व मला देवाला फळ द्यावे. पुन्हा एकदा बोला, देवाला फळ द्यावे, देवाला फळ द्यावे. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला सांगा येशू कसा जिवंत झाला? ओके, तर बायबल सांगते येशू मरणातून जिवंत झाला आणि तो आपला काय आता पती आहे, आपण त्याची पत्नी आहे. बायबल सांगते येशू आता येणार आहे रॅप्चरला त्याच्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी. आणि त्याची पत्नी पण तुम्हाला माहिती कशी आहे? फळ देणारी. हालेलुया, हालेलुया. आता मला सांगा येशू हा मरणातून कसा जिवंत झाला? कशाने जिवंत झाला? येशू कशाने जिवंत झाला? येशू कशाने जिवंत झाला? कशाने? हालेलुया. आता आपण पियानो बरोबर ना आत्ताच आपण ते वचन वाचलं, पण आपण पुन्हा एकदा ते वचन वाचूया. रोमकरासपत्र 6 अध्याय आणि 4 वचन. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने उठविला गेला त्याचप्रमाणे आपणही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. इथं बायबल सांगतं प्रियानो, ज्याप्रमाणे ख्रिस्त, सर्व बोला, ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त पित्याच्या गौरवाने, पुन्हा बोला, पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला. येशू ख्रिस्त काय झाला? मेलेल्यातून उठला. बायबल सांगतं त्याचप्रमाणे, सर्व बोला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कोणते जीवन जगावं आपण आता? त्याचप्रमाणे, सर्व बोला, त्याचप्रमाणे. कशाप्रमाणे? जसा येशू पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याच सर्व बोला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. तर प्रियांनो, आपण आता बघितलं
येशू हा आपला पती आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? आणि हा येशू ख्रिस्त काय झाला? तो मेला होता, पण काय झाला? मेलेल्यातून जिवंत झाला. कशाने जिवंत झाला? देवाच्या गौरवाने, पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला. आणि प्रियांनो, पित्याचं गौरव म्हणजेच पवित्र आत्मा. पित्याचं गौरव म्हणजे काय? पवित्र आत्मा. इनफॅक्ट आपण इथं जर आपण वचन वाचलं ना, आपण अजून एक वचन वाचूया. जर आपण रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि यावेळेस आपण 11 वचन वाचूया. 11 वचन वाचा. ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. हालेलुया. इथं बायबल सांगते ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा, बोला, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो. आपल्यामध्ये काय? देवाचा आत्मा जर वस्ती करतो, तर बायबल सांगतं, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले, ज्याने येशूला काय केले? मेलेल्यातून उठवले. आणि आपण पाहिलं, जो मेलेल्यातून उठवला त्याचा आपण व्हावं आणि देवाला काय द्यावं? देवाला काय द्यावं? फळ. आपण बघत आहे, फळ सर्वात महत्वाचे. मेलेल्या लोकांना जिवंत करण्यापेक्षा पण महत्वाची गोष्ट काय असेल तर फळ. हालेलुया. इथं बायबल सांगतं, ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने, सर्वजण बोला, आपल्या आत्म्याने तुमची मेलेली शरीरेही जिवंत करेल. हालेलुया. इथं बायबल सांगतं, देवाचा आत्मा काय करील? आपलं मेलेलं शरीर काय करेल? हालेलुया. कोण जिवंत करील? मेलेल्या माणसाला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मेलेला माणूस म्हणजे असं नाही की त्याचा जीव गेलेला आहे, तो श्वास घेत नाही. मेलेला माणूस म्हणजे तो माणूस जो लबाडीमध्ये जीवन जगत आहे, व्यभिचारामध्ये जीवन जगत आहे, मारामारीमध्ये जीवन जगत आहे, सर्व वाईट गोष्टी करत आहे, देहामध्ये जीवन जगत आहे, वाईट गोष्टींमध्ये जीवन जगत आहे. मग तो माणूस जरी श्वास घेते तर काय बायबल सांगतो? तो काय? मेलेला आहे. पण इथं बायबल सांगते, ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो, जर बोला, येशूवर विश्वास ठेवतो, काय होतं? आपण त्या देहाच्या गुलामगिरीतून ना, त्या जुना नवरा आठवला का तुमचा? जुना आठवतं का? जुने जीवन तुम्हाला काय काय करायचो आपण? आठवतंय का तुम्हाला जुने जीवन काय काय करायचं? ते तुम्ही नव्हता करत, तो जुना माणूस करायचा. पण तो जुना माणूस काय झालेला आहे? मेला. आणि आता येशू ख्रिस्त आपला नवरा आहे. हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट, प्रियांनो, जसा येशू मरणातून जिवंत झाला, हालेलुया, तसंच आपण पण, इथं बायबल सांगतो, तो देवाचा आत्मा काय करेल? तुमची मर्त्य शरीरे ही जिवंत करेल. आपल्यामधला तो जुना स्वभाव, तो सापाचा स्वभाव, तो लबाडीचा स्वभाव, व्यभिचाराचा स्वभाव, मारामारी करण्याचा स्वभाव, शिव्या देण्याचा स्वभाव, पवित्र आत्मा मारून टाकल. हालेलुया. कोण मारून टाकल? बायबल तर मला हेच सांगतं, पवित्र आत्मा मारून टाकल. तुमचं मन नाही मारू शकत. अनेक लोक मला खूप काय बोलतात त्याला? आत्मशक्ती नाही, काय बोलतात त्याला? आत्मविश्वास. मला खूप कंट्रोल आहे माझ्यावर. मला काय खूप कंट्रोल आहे.
तर प्रियानो, अनेकदा असं होतं. कालच एक बहीण आली होती, तुम्ही साक्ष ऐकली, हालेलुया. त्यांच्या हार्टमध्ये पेसमेकर लावलेले होतं आणि त्यांच्याबरोबर एक बहीण आली होती. तर ती सांगत होती, माझा नवरा, त्याला दारू पासून मुक्त होण्याची खूप इच्छा आहे, खूप इच्छा आहे, पण तो दारू 2 दिवस बंद करतो, तिसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करतो. हप्ताभर बंद करतो, पुन्हा 10व्या दिवशी सुरू. तुम्हाला माहितीये, माणसाला स्वतःच्या शरीरावर विजय मिळवता येत नाही. हालेलुया. आणि म्हणून आपण आता वाचलं, काय वाचलं? प्रियांनो, जो तुमच्यामध्ये वस्ती करणारा पवित्र आत्मा, तो पवित्र आत्मा काय करील? हालेलुया. तुमच्या मर्त्य शरीराला जीवन देईल. हालेलुया. तुमचं जे शरीर, तुमचा जो जुना माणूस तुम्हाला नेते तिकडे दारूमध्ये, लबाडीमध्ये, मारामारीमध्ये, व्यभिचारामध्ये, पण ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य, हालेलुया, आपल्यावर ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य येतं, अभिषेक येतो, हालेलुया, पापाचं बंधन तुटून जातं. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियाने एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये ना जे करोडो रुपये आहेत ना, त्या करोडो रुपयांपेक्षा जास्त महत्वाचा देवाचा पवित्र आत्मा आहे. मी हे मानतो आणि विश्वास करतो. आणि म्हणून या जगातल्या गोष्टींसाठी भुकेले आणि ताणलेले होऊ नका, देवाच्या पवित्र आत्म्यासाठी भुकेले आणि ताणलेले व्हा. हालेलुया. आज अनेक लोक, विश्वासणारे लोक पण कशासाठी भुकेले? मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला हिरे पाहिजे, मला सोनं पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. अरे बायबल सांगतं, जर तुम्ही मरणातून जिवंत झालेले आहात तर वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. पवित्र आत्म्याने भरा. तो पवित्र आत्मा तुम्हाला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करेल. आणि जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरले नाही, मग तुम्ही समजून घ्या तुमचं काय होणार. आता मी तुम्हाला वचन दाखवतो, अजून एक वचन दाखवतो. हालेलुया. आपण बघितलं येशू काय झाला? पवित्र आत्म्याने मरणातून जिवंत झाला. हालेलुया. आता आपण एक खूप महत्वाचं वचन बघूया. आपण यशाया याचा 32 अध्याय आणि आपण 15 पासून ते 18 पर्यंत वचन वाचूया. यशाया याचा 32 अध्याय 15 पासून ते 18. आम्हावर आत्म्याची वृष्टी वरून होईल, तोवर असे होईल, मग अरण्य बाग होईल व बागेस वन गणतील. तेव्हा अरण्यात न्यायत्व वास करील व बागेत नीतिमत्ता वसेल. नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्व कालचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. माझी लोक आणि माझे लोक शांत स्थळी निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील. हालेलुया. इथे बायबल सांगते प्रियांनो, आमच्यावर, चल बोला, आमच्यावर आत्म्याची वृष्टी वरून होईल. काय होईल आमच्यावर? पवित्र आत्म्याची वृष्टी म्हणजे पवित्र आत्म्याचा पाऊस आमच्यावर पडल. आणि मग काय होईल? इथं बायबल सांगतं, तोवर असे होईल, मग अरण्य बाग होईल. सर्व बोला, अरण्य बाग होईल. पुन्हा एकदा बोला, अरण्य. अरण्य म्हणजे माहिती तुम्हाला काय? अरण्य म्हणजे अशी उजाड जागा. बाभळीचे झाड तिथे, काट्याचे झाड तिथे, काँग्रेस घास तिथे, साप तिथे, विच्छू तिथे. ही जागा कशी आहे? सापांनी भरलेली आहे, काट्यांनी भरलेली आहे की नाही? इथं बायबल सांगतं की ज्या वेळेस देवाच्या आत्म्याची वृष्टी आपल्यावर होईल
मग काय होईल? इथं बायबल सांगते जे अरण्य, सर्वजण बोला बाग होईल. पुन्हा एकदा बोला अरण्य बाग होईल. अरण्य काय होईल? काय होईल? बाग म्हणजे काय? हालेलुया. बाग म्हणजे काय? बाग काय असतं बागेमध्ये? कोणते झाडं असतात बाग? हालेलुया. आंब्याची बाग, चिक्कूची बाग, अंजिराची बाग असंच बोलतो ना आपण. हालेलुया. म्हणजे देवाचं सामर्थ्य, देवाचा आत्मा आपल्या जीवनावर येतो. त्यावेळेस काय होतं? आपलं जे दैहिक जीवन, आपलं जे सापासारखं दैहिक स्वभाव तो निघून जाईल आणि प्रियांनो त्या जागेवर काय होईल? बाग होईल. हालेलुया. हालेलुया. आपलं जीवन फळाने भरून जाईल. कधी? इथे बायबल स्पष्ट सांगतं आत्म्याची वृष्टी वरून होईल. देवाचा आत्मा आपल्यावर येईल आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्यावर येईल त्यावेळेस काय होईल? हा दैहिक स्वभाव, व्यभिचाराचा स्वभाव, दारू पिण्याचा स्वभाव, लबाडी पिण्याचा, लबाडी करण्याचा स्वभाव निघून जाईल. हालेलुया. आणि काय होईल? आपले जीवन बागेप्रमाणे. आमेन. इतकंच नव्हे, इथं बायबल सांगतं व बागेस वन गणतील. जर तुम्ही देवाच्या आत्म्याने भरत राहिला, रोज 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 तुम्ही देवाच्या आत्म्याने भरत राहिला, तुमच्या जीवनामध्ये रोज बदल होणार. रोज बदल होणार. आणि बायबल सांगते हेच आहे ना, काय होणार आहे? रोज जसं आपण पवित्र आत्म्याने भरतो, रोज जसं आपण देवाच्या वचनाने भरतो, आपण येशू सारखं बनत जातो. हालेलुया. काय होईल? काय होईल? आपण येशू सारखं. आमेन. आणि मग इथं बायबल सांगतं की तेव्हा अरण्यात न्यायत्व वास करील व बागेत नीतिमत्ता वसेल. इथं बायबल सांगतं, सर्व बोला नीतिमत्तेचा परिणाम. पुन्हा एकदा बोला नीतिमत्वाचा परिणाम शांती व तिचे फळ. आपल्याला काय पाहिजे? काय पाहिजे? फळाशिवाय काय खरं नाही. आमेन. इथं बायबल सांगतं नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फळ सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. हालेलुया. सर्व काळचे स्वास्थ्य म्हणजे तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याने अभिषेकाने भराल, सर्व काळचे स्वास्थ्य. तुमच्या शरीरामध्ये आजार येणार, तुमच्या शरीरामध्ये आजार येणार. तुमच्या शरीरामध्ये का आजार येतात माहिती तुम्हाला? कारण आपण रोज पवित्र आत्म्याने भरतो. हालेलुया. है ना. इथं बायबल काय सांगतं की नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फळ सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. तुमच्या जीवनामधून सर्व भीती निघून जाईल. हालेलुया. हालेलुया. आणि इथं बायबल सांगतं माझे लोक, सर्वजण बोला माझे लोक शांत स्थळी निर्भय बसती स्थानात व सुखाश्रमात राहतील. कसे राहतील? सुखाचा आश्रम. तुम्हाला माहिती आहे सुखाचा आश्रम? इथं बायबल सांगतं सुखाच्या आश्रमामध्ये तुम्ही राहाल. कुठे राहाल? सुखाच्या आश्रमात. तुम्हाला माहिती का देव सुख देणार आहे? कारण जगामध्ये असं बोलतात ना, देव दुःखच देतो, देवाच्या जवळ नाही जायचं, जरा लांब लांबच राहायचं देवापासून, लांबूनच. म्हणून ते लोक लांबूनच करतात खूप लोक. हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपला देव सुख देणारा देव आहे आणि खरं सुख फक्त येशूच देऊ शकतो. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
तर प्रियांनो, आता महत्वाची गोष्ट म्हणून आपण काय पाहते, आपण फळ 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 आपण बघते, फळ खूप गरजेचं आहे, पण हे फळ आपल्या जीवनामध्ये कोण आणणार आहे? पवित्र आत्मा. कोण आणणार आहे? पवित्र आत्मा आणणार. कोण आणणार आहे? आपण रोज काय केलं पाहिजे? रोज पवित्र आत्म्याने भरलं पाहिजे. हालेलुया. प्रत्येक विश्वासणाऱ्याने रोज 1 तास प्रार्थना करणं कंपल्सरी आहे. रोज 1 तास रोज प्रार्थना करा. हालेलुया. स्तुती आराधना करा, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. हालेलुया. आता मी हे तुम्हाला अनेक वर्षापासून शिकवते. हालेलुया. पण जर तुम्ही अजून 1 घंटा जर तुम्ही प्रार्थना करत नाही, जर तुम्ही रोज आराधना करत नाही, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत नाही, तर मी असं बोलल, हालेलुया, तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच. कारण देवाने तुम्हाला खूप उंच नेलं असतं, देवाने तुम्हाला कुठच्या कुठं नेलं असतं, पण इतके वर्ष तुम्ही वाया घालवले. इतकं सत्य माहिती असून. हालेलुया. म्हणजे विचार करा ना, इथं बायबल सांगते देव काय करून तुम्हाला सुखाश्रमात नेईल, आणि तुम्ही तुमच्या छोट्या बुद्धीने चालता. मी असं करील, मी तसं करील, मी हे करल, मी ते करल. अरे देवाच्या आत्म्याने भरा. हालेलुया. इथं बायबल सांगते देवाच्या आत्म्याने तुम्ही भराल, त्यावेळेस काय होईल? फळ येईल. आमेन. आणि परमेश्वर तुम्हाला काय करील? सुखाश्रमात नेईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता सर्वात महत्वाची गोष्ट काय? काय महत्वाची गोष्ट सर्वात? जो बोला फळ. हालेलुया. आहे का नाही? समजतंय का नाही तुम्हाला? का असंच हवेत बडबड करतोय मी? समजतंय सर्वांना? हालेलुया. सर्वात महत्वाची गोष्ट काय? फळ. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, येशूने त्या वधस्तंभावर त्याचा प्राण दिला, येशूने त्याचा जीव दिला. हालेलुया. कशासाठी जीव दिला माहिती तुम्हाला? की आपण पवित्र आत्म्याने भरावं. येशूने का जीव दिला माहिती तुम्हाला? की तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याने भरावं, आपलं शरीर देवाचं मंदिर बनावं. काय बनावं? आपण देवाचं मंदिर बनावं, आणि आपल्यामधून देवाचा स्वभाव या सर्व जगाला दिसावा, देवाचे गुण जगाला दिसावे, देवाची प्रीती आपल्यामधून दिसावी, देवाची पवित्रता आपल्यामधून दिसावी, देवाचं सामर्थ्य सुद्धा आपल्यामधून दिसावं. हालेलुया. तर येशूने जे बलिदान केलं, तुम्हाला माहिती ते बलिदान कशासाठी केलं? की देवाने त्याच्या पवित्र आत्म्याने आपण भरावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेकांना अशी हाव असते, मला सोनं भेटायला पाहिजे, मला चांदी भेटायला पाहिजे. तर प्रियांनो, आपण जे विश्वासणारे आहेत, आपल्यामध्ये ही हाव पाहिजे, मला पवित्र आत्मा पाहिजे, मला देवाच्या आत्म्याने भरायचं, मला तुला अभिषेकाने भरायचं, मला प्रभू तू बदल. हालेलुया. माझ्यामधून तुझं प्रेम वाहू दे, माझ्यामधून तुझं नीतिमत्व वाहू दे, माझ्यामधून तुझी शांती वाहू दे. हालेलुया. हालेलुया. पण येशू ख्रिस्त काय बोलला? जो कोणी तहानेला असल, जो कोणी, सर्व बोला, जो कोणी तहानेला असल त्याने माझ्याकडे यावं आणि यावं. आणि येशू बोला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, फळ येण्यासाठी एकच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. फळ आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी किती मार्ग आहे? एकच मार्ग आहे. तो मार्ग काय? हालेलुया. हालेलुया. अजून एक वचन आपण पाहूया, एझेकिएल याचा 36 अध्याय, आणि आपण
27 पासून 30 पर्यंत वचन वाचूया. 27 पासून 30. वाचा फास्ट. हालेलुया. थँक यू जीसस. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हास मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन, तुम्हावर दुष्काळ आणणार नाही. वृक्षांची फळे व शेतांचा उपज यांची वृद्धी मी करीन, म्हणजे राष्ट्रांमध्ये तुम्हास यापुढे दुष्काळामुळे होणारी विटंबना भोगावी लागणार नाही. हालेलुया. इथं बायबल सांगतं, परमेश्वर बोलते, मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. काय करल? माझा आत्मा, माझा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये घालीन. काय करल? काय करल? तुम्हाला मी काय करल? माझा आत्मा घालीन. आणि मग इथं बायबल सांगतं, तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भराल त्यावेळेस काय होईल? तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करायला लागाल. हालेलुया. तुम्ही काय कराल? देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करायला लागाल. आणि तो बायबल सांगतं, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. पुढे म्हटलं, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात, सर्वजण बोला, देशात तुम्ही वस्ती कराल. तुम्हाला माहिती आहे का, देवाने तुमच्यासाठी विरासत किंवा वतन ठेवलेले. देवाने तुमच्यासाठी काय ठेवलेले? वतन. आणि मी तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, देवाने तुमच्यासाठी जमीन ठेवलेली, देवाने तुमच्यासाठी खूप आशीर्वाद ठेवलेले, देवाने तुमच्यासाठी घर पण ठेवलेले. कारण बायबल सांगतं देवाने आपल्याला वतन ठेवलेले. पण त्या वतनामध्ये तुम्ही कधी प्रवेश कराल? कधी प्रवेश कराल? ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याने भरून त्याच्या वचनाप्रमाणे आचरण कराल. हालेलुया. पुढं बायबल सांगतं, मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हाला मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन, तुमच्यावर दुष्काळ आणणार. आता बघा इथं जे वाक्य आलं, धान्य. सर बोला, धान्य. परमेश्वर काय करल? धान्य. धान्याची काय करल? विपुलता. कशाची? धान्याची. आमेन. आणि पुढं महत्वाचा शब्द, सर बोला, वृक्षांची फळे. पुन्हा एकदा बोला, वृक्षांची फळे. पुन्हा एकदा बोला, वृक्षांची. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला एंड, सर्वात महत्वाचा आपला उद्देश काय? फळ. कुठून येईल? पण कुठून येईल फळ? कुठून? तर बायबल सांगतं, मी तुमच्या टाइम माझा आत्मा घालीन. ज्या देवाचा आत्मा आपल्यामध्ये येईल त्यास काय होईल? आणि जर देवाचा आत्म्याने जर तुम्ही भरत नाही, तेच जीवन, तेच भांडणाचं जीवन, शिव्या देण्याचं जीवन, मारामारीचं जीवन, तेच जुनं जीवन. कोणतं जीवन? तो पहिला नवरा आहे ना, तो मग जागतो. जर तुम्ही रोज, आता ही महत्वाची गोष्ट आहे, आपण रोज बायबल सांगतं प्रार्थना करीत. कशासाठी? येशू काय बोला? प्रार्थना करीत जागृत राहा. कशासाठी?
यासाठी की तुम्ही मोहामध्ये पडू नये. जर आपण प्रार्थना केली नाही तर काय होणार आहे? तो जुना स्वभाव पुन्हा जागृत होणार, पुन्हा गेले तिकडच. हालेलुया. म्हणून महत्वाची गोष्ट काय प्रियानो, आपल्याला काय करायचंय? प्रार्थना करीत रोज प्रार्थना करायची. जसं तुम्ही रोज प्रार्थना करणार आहात, प्रभूची आराधना करणार आहात, आणि रोज सर्वात पहिली प्रार्थना देवाला काय मागायचं? पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. पित्या तुझ्या ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार आहे त्याचा परिणाम हा होणार आहे. हालेलुया. इथं बायबल सांगतं प्रियांनो, तुम्ही त्याच्या वचनाप्रमाणे आचरण कराल. आणि महत्वाची गोष्ट परमेश्वर बोलतो, ज्यावेळेस तुम्ही माझ्या वचनाप्रमाणे आचरण कराल त्यावेळेस काय होईल? मी फळ तुम्हाला देईन. ते काय म्हटलं? वृक्षांची फळे व शेतांचा उपज यांची वृद्धी मी करत. आमेन. हालेलुया. ओके. हालेलुया. एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे तुमचा आपला जो जुना स्वभाव, सर्व बोला जुना स्वभाव, जे जुन्या स्वभावामध्ये चालतात, बोला जे जुन्या स्वभावामध्ये चालतात, जे जुन्या स्वभावामध्ये चालतात ते देवाच्या वचनामध्ये प्रवेशच करणार नाही. तिथेच मरतील ती, गोल गोल डोंगराला चक्कर मारून मारून. जे जुन्या स्वभावामध्ये चालत राहतील तोच खडूस स्वभाव, तोच स्वार्थी स्वभाव, फक्त घ्या फक्त घ्या, तोच लबाडीचा स्वभाव, तोच वाईट स्वभाव. तुम्हाला माहिती जे जुन्या स्वभावामध्ये चालतील त्यांना सैतान जुन्या गोष्टी देईल. काय देईल सैतान त्यांना? जुन्या गोष्टी. भरपूर आजार भेटतील, है की नाही? कारण भांडण करून टेन्शन येतो, मग मी त्याला बघून घेणार आहे, वाढतं बीपी. जुना स्वभाव. हालेलुया. प्रियांनो, जे आज निश्चय करणार आहेत, हालेलुया. एक गोष्ट म्हणजे ना, आपला देव किती महान आहे. तुम्ही काही तुमच्या शक्तीने त्याच्या आज्ञा पाळू शकत नाही, म्हणून देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला दिला. तुम्हाला फक्त घ्यायचा आहे रोज. मी तुम्हाला बोलतो, पवित्र आत्मा या जगातील सर्व संपत्तीपेक्षा, करोडो रुपयांपेक्षा जास्त मौल्यवान आहे. हालेलुया. फक्त पवित्र आत्म्यासाठी काय व्हायचंय? ताणलेलं व्हायचंय, भुकेलं व्हायचंय. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या देवाच्या आत्म्याने भरून तुम्ही तुमचं जीवन जगणार आहात, बायबल सांगतं ना, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार फळ. कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे? काय आलं? फळ. कुठून आलं? आत्म्यामुळं आलं. आत्म्यामुळंच फळ आहे. जर आत्मा नाहीये तर ते जुनं जीवन आहे. देवाचा आत्मा आपल्यामध्ये फळ आहे. आपले जीवन बदलतो, आपण प्रीतीमध्ये चालतो, आपण शांतीमध्ये चालतो, आपण विश्वासूपणामध्ये चालतो, आपण आशीर्वाद देणारे बनतो, आपण देणारे बनतो. हालेलुया. आणि मग परिणाम काय होतो माहिती तुम्हाला? आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही जितकं बदलणार तितकं स्वर्ग उघडणार. तुम्ही जितकं बदलणार तितकं स्वर्ग उघडणार. काय? तुम्ही जितकं बदलणार तितकं स्वर्ग. कारण आपण इथे वाचलं, परमेश्वर काय बोलला? मी काय करल? धान्यावर हुकूम देईल, विपुलता, समृद्धी, बरकत मी तुम्हाला देईल. कुणाला देईल? जे देवाच्या प्रीतीने भरलेले आहेत, सहनशीलतेने भरलेले आहेत, पवित्रतेने भरलेले आहेत, नीतिमत्वाने भरलेले आहेत, त्यांच्यासाठी सर्व उघड होईल.
म्हणजे तेच दैहिक जीवन, तेच लबाडीचं जीवन, तेच जुनं जीवन जगत बसतील, ते फक्त गोल गोल फिरत राहतील, भांडणं करत आणि तसेच मरून जातील. तुमच्याकडे चॉईस आहे आज, तुम्हाला काय पाहिजे, कुठं जायचं. आपण बघितलं वरून काय होईल, आत्म्याची वृष्टी होईल आणि काय होईल, अरण्य बाग. आणि शेवटचं तिथे वचन होतं, मी तुम्हाला कुठे नेईल, सुखाश्रमात नेईल. सुखाच्या तिथं जायचंय का दुःखाच्या आश्रमात जायचं? दुःखाच्या आश्रमात जायचं तर प्रार्थना नका करू, बायबल नका वाचू, देवाच्या आत्म्यापासून तर लांबच राहा. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्यापासून लांब राहणार ना, तो दुष्ट आत्मे पण आतमध्ये भरपूर घुसतील. काय अंगामध्ये घुसतील ते आणि भांडणं करतील, तुमच्या घरात चोरी करतील, है की नाही? शेवटी निर्णय कुणाच्या हातामध्ये? मी तर तुम्हाला सांगितलं, घरी गेल्यावर काय करता हे कुणाच्या हातामध्ये. मी काही तुमच्या घरी येणार आहे का? चला रे बाचा प्रेयरला, मी करणार आहे का? नाही, तुमच्या हातामध्ये. तर तुम्ही सुखाच्या आश्रमामध्ये जाणारे का दुःखाच्या आश्रमामध्ये जाणारे, हे तुमच्या हातामध्ये. तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हालेलुया, मी तर माझ्या जीवनामध्ये खूप अनुभव घेतला. हालेलुया. परमेश्वर जे देवाच्या आत्म्याने सारखे भरत राहतात, देवाच्या अभिषेकाने भरत राहतात, देवाच्या उपस्थितीमध्ये राहतात, देव त्याची उन्नती बरकत आणि बरकत देत राहतो. आमेन. हालेलुया. ओके, आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया. आणि फक्त पैशाची बरकत नाही, पैसा काय नाही इतकी मोठी गोष्ट, पण देव आपल्याला प्रीती देतो, देव आपल्याला शांती देतो, देव आपल्याला आनंद देतो. कारण असे करोडपती लोक आहेत, खूप पैसा आहे त्यांच्याकडं, पण आत्महत्या करत आहेत. फक्त पैसा तुम्हाला आनंद देऊ शकत नाही, फक्त येशू. हालेलुया. कोण? येशू. येशूनी त्या पदस्तंभावर त्याचा जीव दिला. कशासाठी? की तुम्ही पवित्र आत्म्याने भरावं. आणि जसं तुम्ही पवित्र आत्म्याने भरत राहणार आहे, हालेलुया, तुम्ही सुखाश्रमात जाणार आहे, आशीर्वादामध्ये जाणार आहे. आमेन. हालेलुया. म्हणून जो दैहिक स्वभाव, जो बोला दैहिक स्वभाव म्हणजे अरण्य. दैहिक स्वभाव म्हणजे कोणता? अरण्य. अरण्यामध्ये काय? काटे, विचू, साप, है की नाही? पण नवीन स्वभाव, कोणता स्वभाव? नवीन उत्पत्ती. हालेलुया. जो व्यक्ती देवाच्या आत्म्याने भरलेला आहे, जो येशू बरोबर जिवंत झाला. का जिवंत झाला मला सांगा? कशासाठी जिवंत झालो आपण? काय करावं? आता सर्वांनी बोला, फळ द्यावं. हालेलुया. आमेन. आणि तो आत्मा, देवाचा आत्मा आपल्यामध्ये ते फळ आणतो. काय लोकांना असं वाटतं पवित्र आत्मा फक्त चमत्कार करण्यासाठी? नाही. पवित्र आत्मा सर्वात पहिल्यांदा याच्यासाठी की आपला स्वभाव येशू सारखा बनावा. आमेन. म्हणजे आपला स्वभाव येशू सारखा बनतो, सर्व उडवतो स्वर्ग, सर्व आशीर्वाद मोकळे होतात. आमेन. ओके. तर आज आपण प्रार्थना करूया. कशी प्रार्थना करा? कारण येशू बोलला, जो कोणी ताणलेला असल, कोण असल? त्याने माझ्याकडे यावं आणि प्यावं. आज पित्याला बोला, पित्या मी तुझ्यासाठी ताणलेला, पित्या मला तुझ्या सामर्थ्याने भर, मला तुझ्या आत्म्याने भर आणि माझ्या जीवनामधून फळ दिसू दे, माझ्या जीवनामधून तुझं प्रेम वाहू दे, माझ्या जीवनामधून तुझी शांती वाहू दे, माझ्या जीवनामधून तुझी पवित्रता दिसू दे, माझ्या जीवनामधून
प्रभू तुझी शांती वाहू दे. हालेलुया. ओके, यास आपण सर्वजण आपले दोन्ही हात उंच करा, आपले नेत्र बंद करा आणि आज पित्याकडे मागा. पित्या, आज मला तुझं सत्य समजलेलं आहे. मला समजलं प्रभू येशू तू कसा मरणातून जिवंत झाला. मला समजलं तो आत्म्याच्या द्वारे, पित्याच्या गौरवाने, पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू तू मरणावर विजयी झाला. पित्या, आज मला समजलं आमच्यावर वरून आत्म्याची वृष्टी होईल, त्यावेळेस अरण्य बाग होईल. आमचं जो सर्व लबाडी आणि व्यभिचार आणि सर्व वाईट स्वभाव निघून जाईल आणि तुझा आत्मा आमचे जीवन त्या बागेप्रमाणे करेल. प्रीतीने भरलेलं, नीतिमत्वाने भरलेलं, पवित्रतेने भरलेलं, तुझ्या सामर्थ्याने भरलेलं. ओ राबा शियांदा राबा. बायबल मध्ये म्हटलं देव कधीच कुणाला बळजबरी करत नाही, पण बायबल सांगतं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, आणि जे तहानेने मागतील त्यांना देव देईल. आज पित्याकडे मागा, आणि बायबल सांगतं जे पित्याला मागतील त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. आज या जगासाठी भुकेले होऊ नका, पैशासाठी भुकेले होऊ नका. देवाला मागा, पित्या मला तुझा आत्मा दे, तुझा अभिषेक दे, तुझं सामर्थ्य दे, माझा स्वभाव बदल, माझं जीवन बदल, माझ्यामधून तुझा प्रकाश दिसू दे, माझ्यामधून तुझं सामर्थ्य वाहू दे, माझ्यामधून तुझी शांती वाहू दे. राबा बा शेखेरिया. ओ राबा बा रियांदा राबा रियांदा राबा सियांदा राबा. मागा पित्याला मागा, पित्या तुझ्या सामर्थ्याने मला भर, पित्या तुझ्या आत्म्याने मला भर. मला त्या दारूच्या व्यसनावर विजय पाहिजे, मला त्या सर्व तंबाखूवर आणि गुटख्यावर विजय पाहिजे. प्रभू माझ्या शक्तीने हे शक्य नाही, पित्या आज तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. मांदेरे बेरियांदा राबा सियांदा राबा रियांदा राबा सिबेरियांदा राबा क्षेत्रे बेरिया ओंडा राबा रियांदा राबा सेंटोरोबो सोटो रियांदा राबा जिबेरिया मांटेरे बेरियांदा राबा जिबेरियांदा राबा कांटेरे बेरिया नोंडा राबा रियांदा राबा बांद्रे बेरियांदा राबा शेखे मांटेरे बेरियांदा राबा शेरियांदा राबा सियांदा राबा. Fire, 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 fire. Oh Rabba Baba Rianda Rabba Mandere Berianda Rabba Bandere Berianda Rasidanda Rabba Onda Rabba Sintorobo Sekete Beria. प्रभू धन्यवाद, तुझं सामर्थ्य या ठिकाणामध्ये उतरलेलं आहे. प्रभू तुझा अभिषेक या ठिकाणामध्ये उतरलेला आहे. तू प्रत्येकाला स्पर्श केलंस. धन्यवाद. प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने भरलंस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र हालेलुया. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा हालेलुया. फिर से तूफान
आने दे, तेरी महिमा से, फिर से तू अभिषेक कर दे, फिर से वो आग बरसा दे, फिर से ग्लोरी नमः शबरबारे मर्ते से माशबा Severia Montaraba Sekeria Mashtire Berianda Hallelujah Fire. प्रभु तुझं सामर्थ्य या ठिकाणामध्ये, प्रभु तुझा अभिषेक, तुझा पवित्र आत्मा या ठिकाणामध्ये उतरून आला. मी धन्यवाद देतो येशू तुझ्या नावामध्ये, येशू तुझ्या नावामध्ये तुझा अभिषेक आम्ही मोकळा करतो. तुझं सामर्थ्य या ठिकाणामध्ये मोकळं करतो. तुझा अभिषेक या ठिकाणामध्ये मी मोकळा करतो. तुझा अभिषेक या ठिकाणामध्ये मी मोकळा करतो. तुझं सामर्थ्य या ठिकाणामध्ये फायर 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 शोंदेरे बेरी यांदाराबा रियांदाराबा. तुझा अभिषेक, तुझा अभिषेक, तुझा अभिषेक, तुझा अभिषेक, तुझा आत्मा आम्ही मोकळा करतोय. तुझा आत्मा आम्ही मोकळा करतोय. पवित्र आत्मा आम्ही मोकळा करतोय. तुझा पवित्र आत्मा या ठिकाणामध्ये मोकळा करतोय. तुझं सामर्थ्य या ठिकाणामध्ये ओ प्रत्येकाच्या या लेकरांवर आम्ही प्रभू तुझं रक्त शिंपडतो. तुझं रक्त शिंपडतो. तुझा अभिषेक दे, अभिषेक दे. प्रत्येकाने फलद्रूप होण्यासाठी, प्रत्येकाचं जीवन बदलण्यासाठी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये पवित्रता येण्यासाठी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं प्रेम येण्यासाठी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं सामर्थ्य येण्यासाठी प्रभु तुझा अभिषेक, तुझा अभिषेक, तुझा अभिषेक. फायर 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 फायर. प्रभु तुझा अग्नी, तुझा अग्नी, तुझा अग्नी, तुझा अग्नी, तुझा अग्नी, तुझा अग्नी, तुझा अग्नी. ओ ग्लोरी अरण्य बाग बनते अक्षण, अरण्य बाग बनते अक्षण, अरण्य बाग बनते अक्षण. मोंडाराबा बोंडाराबा कोंडाराबा सेंटेरे बेरिया. अन्य भाषेचं दान प्रभू येशू अनेकांना देतो. ज्यांना अन्य भाषेचं दान नाही प्रभू त्याच्या आत्म्याने तुम्हाला भरवतो. आपलं मुख उघडा आणि अन्य भाषेमध्ये बोला. रबा सियांदा रबा. प्रभु येशू त्याचं सामर्थ्य तुम्हाला देतो. शोंदेरे बेरियांदा रबा रियांदा रबा बांटेरे नोंटाराबा सिंटोरोबो सिंटाराबा केंटेरे बे नोंडाराबा बोंडारा सिडारिया रोगो सेरिया रियांदारा शेरिया ओंडेरे बे. फायर 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 फायर. ओ धन्यवाद पिता, धन्यवाद येशू. आम्ही तुझ्या नावाला महिमा देतो, आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो पिता. प्रत्येकाला 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 तुझ्या सामर्थ्याने भरलास. सर्व गौरव पिता आम्ही तुला देतो येशूच्या नावामध्ये. आमेन.